माझा एक मित्र नेहमी म्हणतो, आडनाव अडाणी असेल तर चालेल, पण माणसानं स्वतः अडाणी असता कामा नये. जोक होतो, आम्ही हसतो, आपणही हसले असाल आणि हसता हसता तुम्हाला आता समजलं असेल की त्यातला पहिला अडाणी म्हणजे अडाणी समूहाचे मालक आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी. मागच्या काही दिवसांमध्ये गौतम भाई जरा ज्यादाही खबरों में है. तर चला, आज गौतम अदानी हे जगात अव्वल 3 मध्ये, पण त्यांच्या समूहाच्या कंपन्या जगातील टॉप 500 मध्ये पण नाही. हे का आहे जाणून घेऊ. गुजरातचा माणूस जगातील तिसऱ्या क्रमांकावर श्रीमंत व्यक्ती, पण पहिल्या 500 टॉप कंपन्यांमध्ये अदानी यांच्या कंपनीचं एकही नाव नाही. तरी पण गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे? दैनिक भास्कर या वृत्तसमूहाने मागच्या महिन्यात 15 सप्टेंबर रोजी आपल्या वेबसाईटवर अदानी ग्रुपचे शेअर्स 1100% वाढल्याचे वृत्त प्रसिद्ध केलं. पण ही बातमी काही वेळातच दैनिक भास्करच्या वेबसाईटवरून हटविण्यात आली. आता हे सरकारच्या दबावाखाली झालं किंवा अदानी ग्रुपच्या दबावाखाली झालं हे दैनिक भास्करलाच माहिती असेल. त्या अहवालात असं म्हटलं आहे की अदानी यांची संपत्ती ही शेअर मार्केटवर आणि शेअर्स कंपनीवर अवलंबून आहे. मार्केट कॅपमध्ये पुढे आणि कमाईमध्ये मागे अशी अदानी ग्रुपची अवस्था आहे. तरी पण नेटवर्थ हा क्रायटेरिया विचारात घेतला तर गौतम अदानी हे ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोसच्या एक पायरीवरती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्या एक पायरीखाली म्हणजेच जगातील 2 नंबरवरती पोहोचले होते. पण याचसोबत अदानी ग्रुपचे एकूण कर्ज 2.2 लाख कोटींवरून 2.6 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. याची जागतिक पातळीवर तितकीच जोरदार चर्चा आहे. मध्ये मध्ये तुम्ही एक फोटो व्हायरल झाला तो बघितला असेल जेफ बेझोस आणि अदानी यांच्या कंपन्यांच्या प्रॉफिटचा. त्यात जेफ बेझोस यांचा प्रॉफिट $13.4 बिलियन इतका होता, तर अदानी यांच्या 7 कंपन्यांचा प्रॉफिट फक्त $4.4 बिलियन इतका होता. म्हणजेच अदानी यांचा प्रॉफिट हा ॲमेझॉनपेक्षा फार कमी होता. तरी पण अदानी तिसऱ्या क्रमांकावर कसे? तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, गौतम अदानी आणि त्यांचा परिवार यांचा स्टेक म्हणजेच कंपनीमधील हिस्सा हा 75% आहे. तर जेफ बेझोस यांचा म्हणजेच त्यांच्या ॲमेझॉन या कंपनीत 11.1% एवढाच हिस्सा आहे. त्यामुळे फक्त कंपनीचा नफा बघून आपण पूर्ण निर्णय घेऊ शकत नाही. त्यात व्यक्तीच्या कंपनीमध्ये असलेला हिस्सा किती हा सुद्धा जागतिक पातळीवर श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. इतके कर्ज असूनही गौतम अदानी यांची संपत्ती 12 लाख कोटी रुपये कशी आहे हे बऱ्याच तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला समजणे कठीण आहे. वास्तविक ही नेटवर्थ वाढविण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे शेअर मार्केटचा. तो कसा ते थोडक्यात बघू. जेव्हा अदानी दुसऱ्या क्रमांकावर गेले आणि काही तासातच ते परत तिसऱ्या क्रमांकावर आले, कारण शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स काही प्रमाणात घसरले होते. ही माहिती जागतिक पातळीवर रँकिंग देणारी मोठी मीडिया कंपनी फोर्ब्सनं प्रसिद्ध केली. रेटिंग एजन्सी क्रेडिट साईटनुसार अदानी ग्रुपचे एकूण कर्ज 2.2 लाख कोटी रुपये इतके होते. पण पुढील काळात अदानी ग्रुपनं सिमेंट कंपनी होल्सिमचे भारतीय मार्केटमधले ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी 40,000 कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर हे कर्ज 2.6 लाख कोटी रुपयांवरती पोहोचलं. क्रेडिट साईटनं आपल्या एका अहवालात या वाढत्या कर्जावर चिंता व्यक्त केली आहे. अदानी समूहाने कर्ज घेऊन आपली गुंतवणूक करण्याचे धोरण बदलले नाही, तर अदानी समूह हा कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची भीती या अहवालात आहे. अदानी समूहाच्या 7 लिस्टेड कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटीहून अधिक आहे. व्यवसायात कर्जामुळे कंपनीला जर एकच धक्का बसला तर त्याचा विपरीत परिणाम शेअर मार्केटवर होणे साहजिक आहे आणि तो नाकारताही येणार नाही. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना त्यांची नेटवर्थ राखायची असेल तर त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सची चमत्कारिक वाढ ही त्यांना कायम राखणं आवश्यक आहे. काही अर्थतज्ञांचा असा विश्वास देखील आहे की जर IHC सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना अदानी समूहाने सोबत आणले तरच ते ग्लोबल रिच लिस्टमध्ये त्यांचं स्थान टिकवू शकतील. अदानी ग्रुपचं भविष्य शेअर मार्केटवर अवलंबून आहे. तर शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहीत असेल की स्टॉकचे व्हॅल्यू
पाहण्यासाठी सर्वात विश्वासू पॅरामीटर म्हणजे त्या कंपनीचा पीई रेशो। त्यापैकी काही लोक किंमत ते बुक व्हॅल्यू हा एक विश्वासातला पॅरामीटर मानतात, पण तरीही पीई रेशो हा फार महत्त्वाचा आहे। आता अदानी यांच्या कंपन्यांचा पीई रेशो बघितला तर आश्चर्य वाटेल। अदानी ट्रान्समिशनचा पीई रेशो हा 10,000हून अधिक आहे आणि तो नकारात्मक आहे, म्हणजेच कंपनी तोट्यात आहे। तरीही त्या कंपनीच्या शेअर बाजारातील दर गगनाला भिडलेला दिसतोय। किंबहुना अदानी समूह किंवा कोणतीही दुसरी कंपनी घ्या, मोठ्या उद्योगपतीच्या नेटवर्थमध्ये त्याच्याकडे असलेल्या त्याच्या कंपन्यांचा शेअर्सचं मूल्यही समाविष्ट असतं। आता अदानी समूहाचे शेअर्स मार्केट कॅपिटलायझेशन वाढले तर अदानींची नेटवर्थ वाढेल, पण काही अर्थतज्ज्ञांनी हे मान्य केलं असलं तरी कंपनीचे आर्थिक आरोग्य म्हणजेच फायनान्शियल हेल्थ त्या कंपनीचे किती आहे हे तपासण्यासाठी मार्केट कॅप नव्हे तर रिव्हेन्यू हा एक चांगला इंडिकेटर आहे। यामुळेच फॉर्च्यून मॅगझिननं त्यांच्या कमाईच्या आधारावर देण्यात येणाऱ्या ग्लोबल फॉर्च्यून 500 मध्ये इतर कंपन्यांना स्थान दिले आहे, त्यात अदानी समूहाची एकही कंपनी नाही। यानुसार बघा, जगातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर श्रीमंत असणारे व्यक्ती गौतम अदानी यांची एकही कंपनी या फॉर्च्यून ग्लोबल 500च्या यादीत नाही आहे। या यादीत आपल्या भारत देशातील एकूण 9 कंपन्या आहेत, त्यात सरकारी कंपनी LIC आघाडीवर आहे। त्या कंपन्यांपैकी 2 टाटा समूहाच्या आहेत। रिलायन्स समूहाची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि गोल्ड एक्सपोर्ट मधील राजेश एक्सपोर्ट या कंपनीचा या यादीत समावेश आहे। अदानी समूहाची एकही कंपनी या यादीत नाही। गंमत अशी आहे की यात आघाडीवर असलेल्या LIC कडे अदानी ग्रुपची कंपनी असलेली अदानी एंटरप्राइजेसचा सुमारे 4% आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा सुमारे 7.5% एवढा हिस्सा LICच्या ताब्यात आहे। फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीत जागतिक स्तरावर चीनमधील सर्वाधिक 145 कंपन्या आहेत, त्या खालोखाल अमेरिकेतील 124 कंपन्या आहेत आणि जपानमधील 47 कंपन्यांचा यात समावेश आहे। या फॉर्च्यून 500 कंपन्यांचा एकूण महसूल हा तब्बल 378 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे। तो जगाच्या GDPचा 1/3 पेक्षा जास्त आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये अदानी समूहाची 7वी कंपनी अदानी विल्मर नुकतीच शेअर मार्केटमध्ये एंटर झाली आहे। आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेली अदानी एंटरप्राइजेसचा निफ्टी 50 या इंडेक्समध्ये समावेश केला आहे। याआधी अदानी पोर्ट लिमिटेड ही कंपनी या निफ्टी 50 म्हणजे इंडेक्समध्ये होती। अदानी समूहाच्या कंपन्यांचा शेअर्समधील गेल्या 2 वर्षात सुमारे 1100% एवढी वाढ झाली आहे। यामध्ये अदानी एंटरप्राइजेसची 730%, अदानी ट्रान्समिशनची 500% आणि अदानी पोर्ट कंपनीची 95% पेक्षा जास्त वाढ झाली आहे। या कालावधीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE सेन्सेक्स केवळ 40% वाढला आहे। शेअर्समधील या वाढीमुळे कंपन्यांची मार्केट कॅप अनेक पटीने वाढली आहे। ही वाढ या कंपन्यांचा रिव्हेन्यूपेक्षा कितीतरी अधिक पट आहे। त्याचबरोबर अदानी समूहाचा गुंतवणूक आणि विस्तारावरील खर्चही काही हजार कोटींनी वाढला आहे। अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी असणारी अदानी एंटरप्राइजेसचा इंटिग्रेटेड कॅश फ्लो म्हणजेच रोख उपलब्ध असलेला प्रवाह हा 14,000 कोटींच्या जवळ आहे, तर कंपनीचा कॅपिटल एक्सपेन्स म्हणजेच भांडवली खर्च हा 11,650 कोटी एवढा आहे। गौतम अदानी देखील त्यांच्या कंपन्यांच्या गगनाला भिडणाऱ्या मार्केट कॅपच्या आधारे अनेक विदेशी गुंतवणूकदारांना शोधण्यासाठी सक्षम प्रयत्न करत आहेत। मागच्या वर्षी अबुधाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीनं म्हणजेच ISC या कंपनीने अदानी एंटरप्राइजेसमध्ये 7,700 कोटींची गुंतवणूक केली आहे। अदानी समूहाच्या कर्जाबाबत सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे डिफॉल्टचा। फिच रेटिंग संलग्न क्रेडिट साईटने ही परिस्थिती आणखी बिघडल्यास हे कर्ज बुडण्याची भीती असल्याचा इशारा एका अहवालाद्वारे दिला आहे। विशेषतः मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 2020 मध्ये स्वतःला कर्जमुक्त घोषित केलं होतं, पण मित्रांनो वास्तविकता अशी आहे की 2022 मार्चमध्ये देखील रिलायन्स इंडस्ट्रीवर सुमारे 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं। दुसरीकडे अदानी समूहावरील कर्जाचा आकडा सुमारे 2,60,000 कोटी रुपये इतका आहे। क्रेडिट साईटनुसार ह्या कंपन्यांचे मालक अधिक पैसे गुंतविण्याऐवजी कर्जावर आपला व्यवसाय वाढवत आहे। या वस्तुस्थितीनुसार गुंतवणूकदारांनी लक्ष दिलं पाहिजे। अदानीच्या कंपन्या जर बुडाल्या
तर त्याचा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या लाखो गुंतवणूकदारांवरती मोठा परिणाम होईल, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अदानी समूहाने आपल्यावर असणारे कर्ज हळूहळू कमी करून आपल्या कंपन्यांचे कॅपिटल अधिक सक्षम करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे। तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर ते नक्की कॉमेंट्समध्ये लिहून आम्हाला कळवा। तुमचं अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांच्या जागतिक क्रमवारीत असणारे स्थान याविषयी काय मत आहे हे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका बरं का। तुम्ही सबस्क्राईब केलं तर येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। धन्यवाद।